ठाकरेंच्या पक्षाचे 14 आमदार एकनाथ शिंदेंना भेटल्याची माहिती। अज्ञातस्थळी एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या पक्षाच्या आमदारांची भेट। तुम्ही उगाच रेकॉर्ड कर, आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला पण। अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती। शिवसेना खासदार संजय दिना पाटलाची मगरुरी, पत्रकारांना शिबिगाळ करत मारण्याची धमकी। कॅमेऱ्यासमोर पत्रकारांना ठार मारण्याची धमकी दिली। शिवी देणं आणि हत्येची धमकी देणं यात फरक, शिंदेना सांगा। संजय राऊतांचा पलटवार। किती वेळापासून काय काय बोलतायत तेही आपण पाहिलेलं आहे। याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे। संजय पाटलांनी पत्रकारांना दिलेल्या धमकी प्रकरणाला शिंदेंकडून बगल। संजय पाटलांचं प्रकरण राऊतांवर ढकलण्याचा प्रयत्न। नसरापूर बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे ठरला दोषी। सोमवारी 29 जून रोजी कोर्ट सुनावणार शिक्षा। नराधमाला फाशी द्या, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी। नाशिकमध्ये टीटीची लस घेतल्यानंतर काही मिनिटात 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू। लसीमुळेच मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। लसीचे नमुने FDA तपासणार। आणि पुण्यातील कॅफेत रचण्यात आला केतनच्या हत्येचा कट। सिया आणि चेतनच्या कॅफेमधील भेटीचा CCTV समोर। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। तुकाराम मुंढेंना FDA आयुक्त पदावर 1 महिना पूर्ण झालाय। तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वामध्ये राज्यभरात धडक कारवाया सुरू आहेत। FDAने महिनाभरात कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केलाय। गुटखा, पान मसाला, भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणाऱ्यांना दणका दिलाय। विनापरवाना औषधं आणि वैद्यकीय उपकरणांवर देखील मोठी कारवाई करण्यात आली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्रभर मोठ्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत आणि तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वामध्ये या सगळ्या कारवाया झाल्या। यानंतर पुढची महत्त्वाची बातमी। विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये तिहेरी तलाक, बहुपत्नीत्व आणि समान नागरिक कायदा या अत्यंत संवेदनशील विषयांवरून मोठी खडाजंगी पाहायला मिळाली आहे। भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सना मलिक यांनी आक्रमक भूमिका घेत भारतातही कुराणच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी असं विधान केलं। त्यांच्या या विधानावरून सध्या जोरदार वाद रंगलाय। त्यावर सना मलिक यांनी आपलं स्पष्टीकरणही दिलंय। भारतातील मुस्लिमांना पाकिस्तानातील कायद्याची गरज नाही, जर कायदे करायचेच असतील तर कुराणमधील कायदे आणा असं आपण सांगितल्याचं सना मलिक यांनी म्हटलंय। मुस्लिम्स में अलाउड है मुस्लिम लॉ अंतर्गत। पाकिस्तान ने कुछ नया नहीं किया है। पाकिस्तान ने मुस्लिम लॉ जो हमारा कुरान जो कहता है उसको इम्प्लीमेंट किया है, और वही अगर इधर भी इम्प्लीमेंट किया जाएगा तो हम में से किसी को भी इस्लाम के में जो भी कुरान बोलता है वो हम फॉलो करते हैं। अगर कुरान में कोई चीज़ कही गई है उसको फॉलो करने के लिए अगर इम्प्लीमेंटेशन पाकिस्तान ने लाया है तो भारत देश भी लाए, और हम इसकी मांग करते हैं। देवयानी फरांदेजीने सांगितलं की पाकिस्तानमध्ये पॉलिगॅमीचा लॉ आहे आणि ते लॉमध्ये फर्स्ट विवाहित जे आपली पत्नी असते त्यांच्या परवानगीशिवाय तुम्ही सेकंड वाईफ करू शकत नाही। एक दुसरं पाकिस्तानमध्ये पाकिस्तान 1947 मध्ये आणि भारताचा डिव्हिजन झाला होता ते सगळे त्यांनी साईट केलं। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की पाकिस्तानमध्ये पॉलिगॅमी 1% वर आहे। आर्बिट्रेशन एक ग्रुप कमिटी रेडी करण्यात आला आहे। हे सगळे त्यांनी सायटिंग सुरू केलं। तर आमचा आक्षेप कुठेच होता की बाबा तुम्ही
पाकिस्तानचा रेफरन्स अजिबात इतर भारतामध्ये देऊ नका. आम्ही भारतीय मुसलमान आहे, आम्ही कुराणला फॉलो करतो, आम्ही पाकिस्तानला अजिबात फॉलो करत नाही आणि अजिबात तुमचा हे रेफरन्स महाराष्ट्राच्या फ्लोर असेंब्लीमध्ये चालणार नाही. यावर भाजप आमदार देवयानी फरांदे काय म्हणाल्या होत्या एकदा पाहूयात. भारत देशामधून वेगळा झाला त्या पाकिस्तानाचा जर आम्ही आज विचार केला, त्या ठिकाणी जर कोणाला जर बहुविवाह करायचा असेल त्याला त्याच्या पहिल्या पत्नीची परवानगी लेखी स्वरूपामध्ये घ्यायला लागते. दुसरं, त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये आर्बिटरी काउन्सिल हे तयार करण्यात आलेलं आहे आणि आर्बिटरी काउन्सिलच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला विवाह करण्यास परवानगी आहे किंवा नाही हे दिलं जातं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, लक्षात ठेवा, भारत आणि पाकिस्तान 1947 साली मोकळा झाला. पाकिस्तानमध्ये बहुविवाह म्हणजे पॉलिगॅमीचं प्रमाण फक्त आणि फक्त 1% आहे. भारतचे लोक संविधानानुसार चालतात, भारताचे मुसलमान पण संविधानानुसार चालतात, पाकिस्तानला अजिबात बघत नाही. हे आमचं एनिमीज कंट्री आहे ना. आम्ही संविधानानुसार, कसं आहे, संविधानाने मला अधिकार दिला आहे की आम्ही फॉलो करू शकतात माझा रिलिजन, तो आम्ही फॉलोच करतात. पण कधी आम्ही पाकिस्तानने काय केलं ते भारताचे मुसलमान करतात का? अजिबात नाही. पण तुम्हाला भारतच्या मुसलमानाच्या न्याय आणि लॉसाठी या त्या महिलांच्या संरक्षणासाठी पाकिस्तानचं एक्झाम्पल देणं काय तुम्हाला वाटतं का की एक पॉझिटिव्ह गोष्ट होती? खूप नेगेटिव्ह होती आणि ते ऑप्शन पण नाही होतं पाकिस्तानचं. काय गरजच नाही होती पाकिस्तानचा उल्लेख करण्याची, पण त्यांनी केलं. त्यांनी पाकिस्तानची वाहवाही केली. शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र दिलंय. राऊतांनी पत्र लिहून ईशान्य मुंबईतील फुटीर खासदार संजय दीना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. संजय दीना पाटील यांनी आंदोलकांना जाहीरपणे दिलेल्या धमक्यांचा हवाला देत त्यांनी मी याआधी सुद्धा 5 लोकांना ठार केलंय असं धक्कादायक विधान केल्याचा दावा संजय राऊत यांनी पत्रामध्ये केलाय. तसेच संजय दीना पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण आणि त्यांना कधी व का ठार केलं असा सवाल उपस्थित करत त्यांच्यावर तातडीने हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर या संदर्भात UAPA अंतर्गत अटक करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे. पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो. मग मोदी पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो आणि हे म्हणतात की कार्यकर्त्यांवर, म्हणजे माझ्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर बॉम्ब टाक. हे असं म्हणतात की जर आंदोलन कोणी केलं त्याने गद्दारी केली सगळ्यात. आता लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. तुम्ही बेईमानी केली, तुम्ही मशाल चिन्हावर निवडून आलात आणि तुम्ही दुसऱ्या गटारामध्ये उडी मारली. बॉम्ब तुमच्याकडे असतील तर बॉम्ब तुम्हाला दिले कोणी? अतिरेक्याने दिले का? जर अतिरेक्यांकडून तुमच्याकडे बॉम्ब आले असतील तर दहशतवाद विरोधी पथकाकडे ही केस दिली पाहिजे. कारण बॉम्ब अतिरेकी बनवतात ना. मुंबईवरती बॉम्ब हल्ला कोणी केला? दाऊद इब्राहिमने केला किंवा पाकिस्तान मधल्या अतिरेक्यांनी केला, कसाबने केला. हे अतिरेकी आहेत, त्यांच्याकडे बॉम्ब होते आणि हा माणूस म्हणतो माझ्याकडे बॉम्ब आहे. संजय राऊतांनी देवेन भारतींना पत्र पाठवलं आहे की माझ्या घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली जाते. दीना पाटील कोणाचंही घर बॉम्बने आम्ही उडवू देणार नाही आणि पोकळ धमक्यांना कोणी घाबरूही नये. आणि कोणी धमक्या देत असेल तर त्याला पोलीस योग्य उत्तर देतील.